पुस्तकातल्या गोष्टी सांगते मी तुम्हाला. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलं? साने गुरुजी. कुठे आहे यामध्ये साने गुरुजी? आता आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे तू वयाने मोठा नाहीस मनाने. म्हणा बघू. तू वयाने मोठा नाहीस मनाने. असं गोष्टीचं नाव. तर श्याम सुट्टीसाठी, मेची सुट्टी असते, घरी आलेला असतो. त्यावेळी श्यामचा छोटा भाऊ जो असतो तो आईला म्हणत असतो की आई मला शर्ट पाहिजे, शर्ट पाहिजे. तुम्ही पण हट्ट करता की नाही घरामध्ये? चॉकलेट पाहिजे म्हणून, आईस्क्रीम पाहिजे म्हणून करता ना? तसंच श्यामचा लहान भाऊ जो आहे तो आईला शर्ट मागत असतो आणि श्यामची परिस्थिती गरीब असते. शर्ट घ्यायचं पैसे पाहिजे होते, कपडे घ्यायला. मग त्यामुळं श्यामची आई काय म्हणते, श्यामचा जो धाकटा भाऊ असतो ना त्याचं नाव असतं पुरुषोत्तम. काय नाव असतं? पुरुषोत्तम. थोडं थांब. अण्णा दादा म्हणजे मोठे भाऊ त्याचे श्याम ज्यावेळी मोठे होतील ना त्यावेळी नोकरी लागतील आणि नोकरी लागल्यानंतर मग ती तुझ्यासाठी शर्ट घेऊन येते असं श्यामची आई कुणाला सांगत असते? श्यामचा छोटा भाऊ. आलं लक्षात? श्यामचा छोटा भाऊ मागत असतो आणि मग हे ज्यावेळी आई सांगत असते त्यावेळी श्यामला ते ऐकायला जातं आणि मग श्याम काय करतो ते मनामध्ये ठरवतो की आता मे महिना चालू. मग पुढच्या वेळी मी कधी येणार? तर मेची सुट्टी झाल्यानंतर गणपतीमध्ये पण सुट्टी असते की गणपती उत्सव आपल्या घरामध्ये त्यावेळी पण सुट्टी असते. मग आपण काय करूया, ज्यावेळी आपण गणपतीच्या सुट्टीला येणार आहे त्यावेळी येताना आपण पुरुषोत्तमला छान नवीन मस्त असा शर्ट घेऊन असं श्याम मनामध्ये ठरवतो. सांगत नाही आईला, मनामध्ये विचार करतो. कारण आई म्हणते ना तुझे अण्णा दादा मोठे झाल्यानंतर तुला शर्ट घेऊन येते. मग श्याम काय ठरवतो की आपण पुढच्या वेळी येताना नक्की शर्ट घेऊन यायचं. ओके. मग श्याम शिकायला जातो दापोलीला. आता श्यामकडे कुठले पैसे येणार? तर ज्यावेळी श्यामचे वडील श्यामला भेटायला यायचे, बाहेर शिकायला मुलं भेटायला येतात की नाही आई वडील, तसं श्यामचे वडील त्याला भेटायला जायचे. मग भेटायला गेल्यानंतर काहीतरी ठराविक पैसे खाऊसाठी द्यायचे. लागतो की नाही खाऊ आपल्याला? आता तुम्ही तुमचा विचार करा. तुम्हाला माझा पाहिजे, कोल्ड्रिंक पाहिजे, मधुरा तुम्हाला पावभाजी पाहिजे ना? तसंच मग श्यामला सुद्धा खाण्यासाठी खाऊसाठी म्हणून वडील पैसे द्यायचे. मग श्यामनी काय केलं, ज्यावेळी वडील पैसे द्यायचे ना तर ते पैसे श्यामनी स्वतःसाठी नाही खर्च केले, तसेच साठवून ठेवले. कशासाठी साठवले असतील? भावाला शर्ट घेण्यासाठी. आपल्या भावाला शर्ट घ्यायचा ना गणपतीला जाताना, मग त्यासाठी साठवले. मग श्याम काय करतो, असं करून पैसे साठवतो आणि गणपतीचा महिना कुठला असतो? सप्टेंबर, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये गणपती असतात की नाही, आणि त्यावेळी पाऊस पण असतो. सप्टेंबर मध्ये पाऊस असतो की नाही? हा. मग त्यावेळी श्यामचे किती पैसे साठले तो बघतो की आपले किती पैसे झाले. पैसे शर्ट दिले असतात, पैसे झालेले असतात श्यामकडे. श्याम म्हणतो की मापाचं काय करायचं, कारण छोट्या भावाचं माप काय श्यामला माहिती नसतं ना, आणि मग टेलरला काय सांगणार. मग श्याम काय करतो, एक शेजारी त्याच्या भावा एवढाच मुलगा. आता समजा स्त्रियांशला आपल्याला, आज स्त्रियांश आलेला नाहीये, स्त्रियांसाठी आपल्याला शर्ट निवडायचं असेल तर तुझ्या मापाला घेतलं तर चालू शकते की नाही सीतांशू, कारण तुमच्या दोघांचं माप सेमच आहे. तसंच मग श्याम काय करतो, तो छोटा भाऊ जो आहे त्याच्या एवढाच दिसणारा एक मुलगा मित्र बघतो आणि त्या मित्राला घेऊन टेलरकडे करतो. मग टेलरला सांगतो की हा मुलाच्या मापाचा जो शर्ट आहे, कोट शिवतो श्याम, तो कोट मला तुम्ही शिवून द्या. मला गणपतीला गावी जायचं आहे, माझ्या भावासाठी मी तो घेऊन जाणार आहे, त्यामुळे मला लवकर वेळेमध्ये हा कोट शिवून द्या म्हणून श्याम. मग कोट शिवून मिळतो, टेलर शिवून देतो. श्यामने सांगितलेलं असतं ना की मला जायचंय म्हणून. मग टेलर कोट शिवून देतो. कोट शिवून दिल्यानंतर ज्यावेळी श्यामला गावी जायचं असतं त्यावेळी वाहनं होती का? नाही. श्याम कसं जायचं गावी? अनेक वेळा मी सांगितले तुम्हाला. कसं जायचा? हा, चालत जायचा. हो, त्यावेळी वाहनं नव्हती. त्यामुळं श्यामला असं वाटतं शर्ट ज्यावेळी मिळतो टेलर कडून तर कधी एकदा मी घरी जातोय आणि
माझ्या भावाला शर्ट देतोय असं सांगितलं असं श्यामला. आणि आईच्या तोंडातून त्याला कौतुक पण ऐकायचं असतं. आता श्यामनी शर्ट आणला, आई कौतुक करणार की नाही छोट्या भावाला शर्ट घेऊन आल्यावर. मग आईला झालेला आनंद सुद्धा श्यामला बघायचा असतो, आपल्या छोट्या भावाला झालेला आनंद बघायचा असतो. आणि ज्या दिवशी श्याम विचार करतो की आपण गावी जाऊया, जी श्याम विचार करतो की आपण गावाला जाऊया, त्या दिवशी एकदम जोराचा पाऊस सुरू होतो. एवढ्या जोरात पाऊस येतो ना, आणि मग जाताना नद्या असतात, ओढे असतात. मग पाणी साठलं की त्यातूनच चालावं लागतं. हम्म? तर मग श्यामचे घरमालक जे असतात ना, श्याम ज्यांच्याकडे राहत असतो ते सुद्धा म्हणतात, श्याम अरे नको जाऊ, एवढा पाऊस येतोय, कशाला तू रिस्क घेतोय, 2 दिवसांनी जा ना. पण श्यामच्या हृदयामध्ये प्रेमाचा पाऊस चालू असतो. हो, प्रेमाचा पाऊस. कधी एकदा मी भावाला शर्ट देतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय, म्हणून मी असं म्हटलं की श्यामच्या हृदयामध्ये प्रेमाचा पाऊस चालू असतो. आणि त्यामुळं श्याम काही या पावसाला घाबरत नाही. काय व्हायचं ते होऊ दे, पण मी आज जाणारच. आणि मग या अशा पावसामध्ये श्याम ओढ्यातून, नदीतून, ती नदी पार करून आपल्या घरी पोहोचतो. श्यामची आई बघते, श्याम तू कसं काय आलास रे, एवढ्या पावसामध्ये काही गरज होती का? पाऊस थांबल्यानंतर मग यायचं, एवढी गडबड कशाला करायची? 2 दिवसापूर्वीच त्या नदीमधून कोणतरी वाहून गेले. नशीब तू व्यवस्थित वेळेत आलास म्हणून, घरी पोहोचलास म्हणून. आता काय कर, तुला थंडी वाजून आली असेल, पावसातून आलायस, तू पहिल्यांदा गरम पाणी आणि कडक पाण्याने आंघोळ कर. आणि मग श्याम काय करतो, गरम पाण्याने आंघोळ करायला जातो. मग श्यामच्या बरोबर जे एक गाठोडं असतं की नाही, या गाठोड्यामध्ये त्याच्या वस्तू असतात श्यामच्या, त्यामध्ये त्यांनी काय असणार आहे, आणि भावाला घेतलेला हा तो त्या गाठोड्यामध्ये असतो. मग श्याम ते काय करतो, घरामध्ये ठेवतो हॉलमध्ये आणि जातो आंघोळीला. तर श्याम आंघोळीला गेला. मग छोट्या मुलांना सवय असते की आपल्याकडे पाहुणे आलेत म्हटल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी काहीतरी आणलं असतं, असं वाटतं की नाही. मग तसंच त्या छोट्या भावाला पण वाटतं की दादाने माझ्यासाठी काहीतरी आणलं असणार. मग तो काय करतो, ही दादाचं गाठोडं जे आहे ना, ते गाठोडं ओपन करतो. आणि मग ओपन केल्यानंतर त्यामध्ये त्याला काय दिसतो, कोट दिसतो. म्हणजे शर्ट असतो तो कोट दिसतो. कोट म्हणजे शर्ट, कोट टाईप शर्ट शिवलेला तो दिसतो. मग तो लगेच ऐकतो, आई आई दादाने हा माझ्यासाठी आणला असेल ना. तर आमच्या अरे नको हात लावू, कोणीतरी त्याच्या घरी द्यायला, म्हणजे पूर्वीच्या काही घालून नव्हती ना. मग शेजारी कोण निघालं ना की दुसऱ्याची वस्तू त्याच्याजवळ द्यायची की हा आमच्याला ही वस्तू दे म्हणून. मग श्यामच्या आईला काय वाटतं की दुसऱ्या कोणाचा कोट असेल म्हणून. मग श्यामच्या आई पुरुषोत्तमला म्हणते, अरे पुरुषोत्तम हात नको लावूस, दादा आंघोळीला गेलाय की नाही, अगोदर त्याला विचारूया, नाही तर दुसऱ्या कुणाला द्यायचा असेल तो कोट. मग ते सगळं संभाषण श्यामची आई पुरुषोत्तमला सांगितल्यानंतर मग श्याम आंघोळी घेऊन येतो. त्यावेळी श्यामची आई म्हणते, श्याम अरे हा तुझ्या गाठोड्यामध्ये जो कोट आहे तो कोणाचा आहे? तर श्याम म्हणतो, अगं आई तो मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणलेला आहे. मग श्यामची आई म्हणते, अरे पैसे कुठून आले, कुणाची चोरीस की काय? आणि मग वडील वडील म्हणते पुन्हा ऐकतात, तर श्याम अरे मी तुला शाळेच्या फी साठी दिलेले पैसे तू आपल्याला वापरलेस की काय, का कर्ज काढलंस, काय केलंस, आले कुठे पैसे तुझ्याकडे एवढे? आई वडील दोघं पण विचारतात. मग त्यावेळी श्याम म्हणतो, आई मी तू मागच्या वेळी मला सांगितलंस ना की ही पहिली आणि शेवटची चोरी, माहितीये ना मागची गोष्ट तुम्हाला, पुस्तकासाठी चोरी करतोय 1 रुपयाची नोट. त्यावेळी तू सांगितलंस मला की ती पहिली आणि शेवटची चोरी आहे. तर मी कोणाचेही पैसे चोरलेले नाही, आणि बाबा मी कुठलं कर्जही काढलेलं नाहीये, आणि कोणाच्या पैशाला हातही लावलेला नाहीये. मला तुम्ही जे खाऊचे पैसे देत होता ना, ते खाऊचे पैसे जे आहेत तेच मी साठवले, आणि येताना पुरुषोत्तमसाठी हा कोट घेऊन आलो, असं श्याम आपल्या आईवडिलांना सांगतो. आणि असं ऐकल्यानंतर श्यामच्या आईवडिलांना एवढं भरून येतं की आपल्या स्वतःच्या खाऊचे पैसे, चॉकलेटला दिलेले आईवडिलांनी पैसे ते साठवतो, आणि कोट कोणासाठी घेतो, पुरुषोत्तम आपल्या लहान भावासाठी घेतो. म्हणजे किती मनाचा मोठेपणा पाहिजे ह्याला. नाही तर आपलं कसं असतं, काही पैसे मिळाले की आपण लगेच स्वतःला ड्रेस, खायला सगळं घेतो आपण स्वतःसाठी. तर श्यामने तसं करता आपल्या लहान भावाला कोट आणला, म्हणजे श्यामने खूप मनाचा मोठेपणा दाखवला. त्यावेळी मग श्यामची आई म्हणते, श्याम अरे
तू वयाने मोठा नाहीयेस. श्याम काही मोठा आहे का जास्त? नाही. श्याम वयाने लहानच आहे, शाळेत शिकतोय तो. तू पैशाने मोठा नाहीयेस. म्हणजे ऐकाय म्हणते ऐका. श्याम, तू वयाने मोठा नाहीयेस, तू पैशाने मोठा नाहीयेस, तू शिक्षणानं सुद्धा अजून मोठा झालेला नाहीयेस, पण आज तू मनाने खूप मोठा झालेला आहेस. आणि आज जे तू प्रेम दाखवलेलं आहेस ते प्रेम असंच कायम राहू द्या. म्हणजे आता तू लहान भावाविषयी प्रेम दाखवतोयस, पण उद्या ज्यावेळी तू मोठा होशील तर मोठा झाल्यानंतर सुद्धा आपली लहान धाकटी जी भावंड आहे त्यांना सांभाळून घ्या, एकमेकांना मदत करा आणि प्रेमाने राहा असं म्हणतो. आणि श्यामचे वडील सुद्धा श्यामला जवळ मिठीमध्ये घेतात आणि पाठीवरून असा हात फिरवतात. मग ते काही बोलले नाही तरी सुद्धा श्यामला त्यांच्या पाठीवरून जो हात फिरलेला आहे त्यांनी खूप आनंद होतो. जे या गोष्टीमधून आपण काय